अभिनंदन, काय सांगणार? मोठा विजय आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात। नक्कीच ज्याप्रमाणे मान्य आमचे नेते सुनील बाबू केदार, आमचे जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मुळक साहेब, आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भाऊ भोयर, ज्याप्रमाणे यांनी या हुकुमशाही सरकारच्या विरोधात एका सर्वसामान्य उपसरपंचाला उमेदवारी देऊन आणि कशा प्रकारे एका सर्वसाधारण परिवारातून एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला पण दिल्लीला पाठवू शकतो, हा उदाहरण आमच्या सुनील बाबू केदार यांनी आज स्थापित करून दिलेला आहे। आणि ह्या हुकुमशाही सरकारच्या विरोधात सर्व रामटेकच्या जनतेने कौल दिलेला आहे, ते आपण मतपेटीमधून बघितलेलं आहे। या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवारच सुनील बाबू केदार होते, मी नाम मात्र फक्त त्यांच्या एक कार्यकर्ता म्हणून समोर होतो। बिलकुल आम्ही सुनील बाबू केदारांच्या नेतृत्वात काम करतो, किती अडथळे आणले, किती दबाव आणला तरी झुकणार नाही, ही आमच्या नेत्यांची ख्याती आहे आणि त्यालाच अनुसरून आम्ही काम करत असतो, म्हणून आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडत नाही। रामटेकबद्दल एवढे सर की महानत्यागी जुमदेव बाबाजीच्या आशीर्वादानं आम्ही निवडणूक जिंकलो आणि असाच आशीर्वाद सर्वसामान्याच्या पाठीमागं महानत्यागी जुमदेव बाबाचा राहणार आहे। आता याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि निवडणूक जिंकण्याचं एक लाईनमध्ये डिस्क्रिप्शन करायचं असेल तर ह्या देशातील सर्वसामान्य माणूस, ज्याच्या राजकारणी संबंध असो की नसो, तो कुठल्या जातीपंथीचा असो, तो कुठल्याही व्यवसायामध्ये असो की त्याचं वय कुठले असो, प्रत्येकानं संविधान हे महत्त्वाचं आहे, राष्ट्रभक्त म्हणजे संविधान, ह्या गोष्टीला त्या ठिकाणी प्राधान्य आणि जीवापाड त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली आणि तशा प्रकारची भूमिका वठवली, म्हणून हा त्या ठिकाणी विजय आपल्याला दिसतोय। जैन त्याच्या पाठीमागे हेच की आमचे नेते राहुल गांधींनी पहिलेच सांगितलं की संविधान वाचवायचं आहे आणि देश वाचवायचा आहे, त्याच एका गोष्टीवर सगळ्यांनी जातीपंथ विसरून सगळ्यांनी एक मतानं या देशातील संविधानासाठी मतदान केलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।